नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्याकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे असं म्हणणारे एकनाथ खडसे यांची सीडी कोणी पाहिली आहे का? मी तर कधी पाहिली नाहीये. पण त्यांच्याकडे सीडी होती की नव्हती हे काही कळलं नाही. पण एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच ते भाजपमध्ये पुन्हा जातील. तसं म्हणाले की भाजप हे माझं घर आहे, त्यामुळे मी पुन्हा माझ्या घरात जातोय, स्वगृही जातोय, घर वापसी माझी होते आहे. पण एकनाथ खडसेंना असं का करावं असं वाटलं असेल? 3 वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेचं सदस्य केलं गेलं, ते आमदार झाले. एवढं सगळं झालं. अशा वेळी आत्ता एकनाथ खडसेंवर ही वेळ का आली की त्यांना परत भाजपमध्ये जावं लागलं? एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये का गेले असतील, का गेले असावेत, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की ज्या एकनाथ शिंदेंना मुक्ताईनगर मतदारसंघामधून विधानसभेची उमेदवारी सुद्धा देऊ नये असं भाजपनं ठरवलं, त्यांच्या कन्येला रोहिणीला ती उमेदवारी दिली, रोहिणी पराभूत झाल्या. अशा एकनाथ खडसेंना आता आपल्या पक्षामध्ये परत बोलवावं एवढी निकड भाजपला का वाटली? एकनाथ खडसे भाजपमध्ये गेले आणि त्याच्यानंतर भाजपमधल्याच नेत्यांची, कार्यकर्त्यांची एकूण प्रतिक्रिया बघता भाजपच्या लोकांनाच ते किती आवडलंय माहिती नाहीये. पण मुळात हे सगळं घडलं का, कशामुळे घडलं याचा विचार केला पाहिजे. एकनाथ खडसे जवळपास गेली 30 वर्ष राजकारणामध्ये आहेत. 1990 मध्ये त्यांनी राजकारणाला त्या अर्थाने सुरुवात केली, ते आमदार झाले आणि जवळपास गेली 30-35 वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे अतिशय निष्ठावंत असे कार्यकर्ते. भाजपला महाराष्ट्रामध्ये जी काही लोकमान्यता मिळाली आणि भाजप सत्तेपर्यंत पोहोचू शकला, याच्यामध्ये ज्या लोकांनी महत्वाचं काम केलं त्यामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव अगदी आवर्जून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाच्या सगळ्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाला काही करावं असं फार काही नव्हतं. किंबहुना तेव्हा तर काँग्रेसचं पूर्णपणे वातावरण होतं. मग शिवसेना आली. या सगळ्या वातावरणामध्ये भाजपसाठी फार मोठी स्पेस होती असं नाही. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये काही फार करून दाखवता येईल असं काही वाटत नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज वेगळा, राजकारणाचा पिंड वेगळा. अशा वेळी ग्रामीण भागामध्ये तशा अर्थानं काही केडर नसलेला पक्ष, ग्रामीण भागामध्ये संस्था, सहकार याच्या अनुषंगानं काही संस्थात्मक जाळं नसणारा पक्ष, अशा पक्षाला महाराष्ट्रामध्ये एका मर्यादेच्या पलीकडे जाता येणार नाही असं मानलं जात होतं. तो भाजपनं शिवसेनेसोबत युती केली आणि शिवसेनेसोबत युती करणं हेच भाजपसाठी फार महत्वाचं ठरलं. भाजप शिवसेनेची युती झाली नसती तर भाजपला या पद्धतीनं महाराष्ट्र काबीज करता येणं हे निव्वळ अशक्य होतं. ठिकठिकाणच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या महत्वाच्या प्रादेशिक पक्षांसोबत युती करायची आणि मग तिथलं आपलं स्थान वाढवायचं आणि मग हळूहळू तो मूळ पक्षही आपल्या पंखांखाली घ्यायचा किंवा संपून टाकायचा. अशी जी काही खास भाजपची कार्यशैली आहे त्या कार्यशैलीप्रमाणे असेल. त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं तेव्हा शिवसेना हा थोरला भाऊ होता आणि बाळासाहेब ठाकरेंचे एकूण वलय काय आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. बाळासाहेब ठाकरे जे म्हणतील ती पूर्व दिशा अशी अवस्था जवळपास युतीमध्ये असायची. बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे, बाळासाहेब बोलायचे. बरं, बाळासाहेब अनेकदा भाजपबद्दल सुद्धा काहीतरी वावगं बोलायचे, जाहीर सभांमधून भाजपची टिंगल करायचे, थट्टा करायचे, भाजपला कमळाबाई वगैरे बाळासाहेब म्हणायचे. पण तरी सुद्धा हे सगळं खपून घेतलं जायचं, कारण आपल्याला शिवसेना महत्वाची आहे, शिवसेनेची युती महत्वाची आहे अशी भावना भाजपच्या नेत्यांची असावी. शिवसेनेसोबत राहून भाजपनं हळूहळू आपला वोट शेअर वाढवत नेला, हळूहळू आपल्या जागा वाढवत नेल्या. जागा वाढवत नेत 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 1995 मध्ये शिवसेना भाजप यांचं सरकार, युतीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि हे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं त्या अर्थानं बिगर काँग्रेस हे पहिलं सरकार होतं. कारण पुलोदचा प्रयोग शरद पवारांनी केला होता, ती सगळी मंडळी काँग्रेसीच होती. पण बिगर काँग्रेसी असं हे पहिलं सरकार, युती सरकार 1995 मध्ये हे सरकार आलं. त्याही सरकारमध्ये एकनाथ खडसे हे मंत्री होते. एकनाथ खडसे अतिशय महत्वाचे मंत्री होते आणि त्यानंतर ते विरोधी पक्षनेते सुद्धा झाले. ठिकठिकाणी अगदी पूर्ण महाराष्ट्रभर जाणं, महाराष्ट्र पिंजून काढणं, तळागाळात जाणं, सर्वसामान्य माणसांपर्यंत जाणं, यासाठी ज्या नेत्यांनी प्रचंड पुढाकार घेतला त्यामध्ये अर्थातच गोपीनाथ मुंडे
यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचंही नाव घेतलं पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत, ग्रामीण भागांपर्यंत, सर्व जाती समूहांपर्यंत एका अर्थानं भारतीय जनता पक्ष पोहोचू शकला. भाजप वाढत गेला त्या कालावधीमध्ये ओबीसी वोट बँक बरीच निर्णायक होती, बरीच महत्वाची होती. 1992 मध्ये मंडल आयोग आणि मग सगळं मंडळचं राजकारण सुरू झालं. त्याही कालावधीमध्ये ही ओबीसी वोट बँक फार महत्वाची होती. अशा वेळी ओबीसी मतदार आपल्यासोबत यावेत यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आणि त्याला बऱ्यापैकी यश आलं, त्यामध्ये पण गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे एक नाव फार महत्वाचं होतं. एकनाथ खडसे हे अशा प्रकारचे कर्तबगार नेते, भारतीय जनता पक्ष ज्यांच्यामुळे वाढला असे काही मोजके नेते आहेत, त्यापैकी एकनाथ खडसे एक. असे एकनाथ खडसे नंतर मात्र दुखावले, दुरावले, भाजपपासून वेगळे झाले. 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं, राज्यामध्ये सरकार आलं अर्थातच भाजपचं. आणि हे सरकार जेव्हा आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं म्हणजे सुरुवातीला भाजप आणि शिवसेना हे वेगळे होते, त्यांनी निवडणूक लढवली पण वेगळीच. पण नंतर मात्र निवडणूक निकालानंतर 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतेच. त्या मंत्रिमंडळामध्ये खरं म्हणजे एकनाथ खडसे यांचं स्थान फारच महत्वाचं होतं, फार वरचं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर सगळ्यात मोठं स्थान कोणाचं असेल तर ते एकनाथ खडसे यांचं होतं. पण नंतर गोष्टी बिघडत गेल्या, गोष्टी बदलत गेल्या. एकनाथ शिंदेंना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं, ते वादग्रस्त ठरले. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं पुढे आली, त्यामध्ये एकनाथ खडसे अपराधी आहेत असं लक्षात आलं आणि एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे अस्वस्थ झाले. जाणीवपूर्वक आपल्याला डावललं जात आहे, जाणीवपूर्वक आपल्याला त्रास दिला जातोय. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या बहुजन समाजातल्या नेत्यांना जाणीवपूर्वक संपवण्याचा हा कट आहे, घाट आहे, अशी पण भूमिका त्यांनी मांडली. गोपीनाथ मुंडेंचा पक्ष आज कुठे चाललाय वगैरे पण ते हळूहळू बोलू लागले. त्यानंतर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या एकत्र सभा होऊ लागल्या आणि त्या सभांमध्ये सुद्धा साधारणपणे हा सूर आळवला गेला. पंकजा मुंडे सुद्धा भाजपच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये बोलत होत्या, पण त्याला एक थोडा किंचित संयम होता, किंचित ते अप्रत्यक्ष होतं. एकनाथ खडसे मात्र थेटपणे हळूहळू बोलू लागले आणि त्यानंतर एकनाथ खडसे भाजप सोडणार हे जवळपास निश्चित झालं. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंचा मोठा अवमान झाला, मानखंडना झाली, अवमूल्यन झालं असं त्यांचं स्वतःचं मत होतं. त्यांनी ते अनेक ठिकाणी मांडलं सुद्धा. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना भाजपनं उमेदवारी सुद्धा दिली नाही. उलट पक्ष त्यांची कन्या जी आहे रोहिणी, तिला उमेदवारी दिली गेली विधानसभेची, पण रोहिणी पराभूत झाल्या. आपल्याला उमेदवारी दिली नाही आणि आपल्या कन्येला जाणीवपूर्वक पराभूत केलं असं म्हणणं एकनाथ खडसेंचं होतं. तर तुमची मुलगी ज्या अर्थी निवडून येऊ शकत नाही त्या अर्थी तुमची त्या मतदारसंघावर फार मोठी पकड आहे असं मांडण्याचं कारण नाही, असं खडसे विरोधक म्हणत होते. हे सगळं सुरू होतं. दरम्यानच्या कालावधीमध्ये निवडणुकीचा निकाल लागला. खरं म्हणजे 2019ची निवडणूक अशी होती की ज्या निवडणुकीमध्ये भाजपच्या समोर कोणी स्पर्धकच नव्हता. देवेंद्र फडणवीस हे एकटे होते. मी पुन्हा येईन हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. ते पुन्हा येतील अशी खात्री वाटावी असा सगळा तो काळ होता. प्रत्यक्षात काय घडलं तो घटनाक्रम मी आता सांगत नाही, पण वेगळंच घडलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्या कालावधीमध्ये एकनाथ खडसे हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसकडे येत गेले. त्यांच्या शरद पवारांच्या सोबतच्या बैठका वाढत गेल्या आणि शरद पवारांच्या सोबत येण्याचा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी जाहीर केला आणि ते शरद पवारांच्या सोबत आले सुद्धा. आल्यानंतर शरद पवारांनी त्यांना सन्मानपूर्वक विधान परिषद दिली. सुरुवातीपासून एकनाथ खडसे हे सांगत होते की मला काही नको आहे, मी काही घेण्यासाठी इथं आलो नाही, मला कुठलाही शब्द पक्षानं दिला नाही, पण तरीही मी पक्षात यायचा निर्णय स्वेच्छेने घेतलेला आहे, स्वतःहून घेतलेला आहे. प्रत्यक्षात मात्र शरद पवारांनी त्यांना विधान परिषद पण दिली, त्यामुळे ते आमदार झाले. एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या सोबत जोरकसपणे काम करू लागले, भाषण करू लागले आणि थेटपणे बोलू लागले. प्रामुख्याने त्यांचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असायचा. तुम्ही सगळी भाषणं त्यांची आठवा. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात असो, शिबिरात असो किंवा मोठमोठ्या जाहीर सभांमध्ये असो, प्रचार सभांमध्ये असो, सगळीकडे मुद्दा एकच असायचा, देवेंद्र फडणवीस. मुळात देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर अन्याय केला, देवेंद्र फडणवीस आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत ही त्यांची खंत होती, सल होती. आणि त्यानंतर तेच त्यांचं आक्रंदन झालं आणि मग ते जाहीरपणे सांगू लागले की मी घाबरत नाही, मी तुरुंगात जायला घाबरत नाही.
तर लोकांना हा प्रश्न पडत होता की एकनाथ खडसेंच्या अनुषंगाने एवढा ससेमिरा सुरू आहे, एवढे खटले आहेत, अनेक प्रकरणांमध्ये एकनाथ खडसे हे आरोपी आहेत, तरी सुद्धा एकनाथ खडसे जाहीरपणे कसं बोलतात. एकनाथ खडसे म्हणत असत तेव्हा भाषणांमध्ये, तुमच्याकडे ईडी असेल, माझ्याकडे सीडी आहे. पण ही सीडी कुठली हे कधी समजलं नाही. ही सीडी काही पुढे आली नाही. आणि आता मात्र अचानकपणे सीडी आली नाही पण खडसे मात्र गेले अशी बातमी आलेली आहे. हे सीडीचं काय झालं हे खडसेंनी कधी सांगितलं नाही, पण त्यांना जावं लागलं. दरम्यानच्या काळात 2-3 बातम्या वर्तमानपत्रामध्ये झळकत होत्या. एक म्हणजे एकनाथ खडसे यांच्या पुढच्या अडचणी वाढलेल्या आहेत, अगदी ते तुरुंगात जातील की काय असं सगळं भय. आणि अचानकपणे नंतर बातमी उमटते की त्या सगळ्या गौण खनिज घोटाळा जो आहे त्या प्रकरणामध्ये 137 कोटींचा जो दंड एकनाथ खडसेंना होणार होता तो रद्द झालाय आणि एकनाथ खडसेंना दिलासा मिळालेला आहे. एकनाथ खडसेंना दिलासा मिळतो आणि त्यानंतर लगेच ते भाजपच्या वाटेवर आहेत अशी बातमी येते. आणि आता एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतायत. ते कधी प्रवेश करतील ही औपचारिकता आहे, पण एकनाथ खडसे भाजपसोबत आता असणार याच्यामध्ये काही शंका नाही. मुळामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट अशी की एकनाथ खडसेंनी आपल्यासोबत यावं असं भाजपला आता का वाटावं. ज्या एकनाथ खडसेंना विधानसभेची उमेदवारी सुद्धा देण्याची गरज नाही इतकं भाजपनं त्यांना दुय्यम लेखलं होतं, दुय्यम मानलं होतं, त्या एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली पाहिजे असं का वाटावं, त्यांना भाजपमध्ये घेतलं पाहिजे असं का वाटावं, हा पहिला मुद्दा आहे. रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये एकनाथ खडसे बोलणार का, प्रचार करणार का असा मुद्दा जेव्हा पुढे आला तेव्हा एकनाथ खडसेंनी जाहीरपणे सांगितलं की रक्षाच्या विरोधामध्ये मी प्रचार करणार नाही. तेव्हा सून आहे, सुनेच्या विरोधामध्ये कसं बोलतील असं लोकांना वाटलं. त्याबद्दल असं पण सांगितलं गेलं की प्रत्यक्षात एकनाथ खडसे यांना जेव्हा लक्षात आलं की रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात आहे आणि रक्षा खडसेंना उमेदवारी मिळणार नाही, तेव्हा स्वतः एकनाथ खडसेंनीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. आणि त्यानंतर मात्र रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली. ती उमेदवारी मिळाल्यानंतर रक्षा खडसेंचा प्रचार करण्याची भूमिका किंवा विरोधामध्ये न बोलण्याची भूमिका एकनाथ खडसेंनी घेतली. आता मजा अशी आहे की एकनाथ खडसेंचं अचानकपणे महत्व का वाटावं. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे, एक तर मुळात विधान परिषदेमध्ये सध्या शरद पवार गटाचे 3 सदस्य आहेत. एक म्हणजे एकनाथ खडसे आहेत, दुसरे जे आहेत ते आपले अरुण लाड आहेत सांगलीचे, तिसरे जे आहेत ते शशिकांत शिंदे आहेत. हे 3 आमदार आहेत विधान परिषदेमध्ये शरद पवार गटाचे. आता एकनाथ खडसे गेले तर अर्थातच तिथलं संख्याबळ कमी होईल, विधान परिषदेमधलं संख्याबळ शरद पवार गटाचं कमी होईल, हा एक मुद्दा आहे. पण दुसरा मुद्दा मला असा दिसतोय की मुळामध्ये आता भाजपला या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अगदी छोट्या छोट्या मतांची गरज भासते आहे आणि ती मतं निर्णायक ठरू शकतील असं वाटतंय. हे 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 नक्कीच आहे की ज्या प्रकारे हे ठरवलंय की नरेंद्र मोदींच्या सर्वाधिक सभा ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे लोकसभेची. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली निवडणूक ही अवघड आहे हे आता भाजपला बऱ्यापैकी कळून चुकलेलं आहे. अद्यापही महायुतीतला पेच सुटत नाहीये. अद्यापही एकनाथ शिंदे गट खरोखरच काही चमकदार कामगिरी करू शकेल अशी खात्री भाजपला वाटत नाहीये. अद्यापही अजित पवार काही वेगळ्या प्रकारचं काम करू शकतील, त्यांना वेगळं चांगलं यश मिळेल अशी खात्री भाजपला नाहीये. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना उमेदवार घोषित करून तो पुन्हा मागे घेण्याची नामुष्की एकनाथ शिंदेवर आलेली आहे. असा सगळा काळ आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये ही निवडणूक अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार निवडून येणं हे फार अवघड आहे. आपण म्हटलं 45 पार, 45 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील महायुतीला असं आपण जाहीर केलं असं म्हटलं, पण प्रत्यक्षात मात्र अवस्था फार वाईट आहे. किमान 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 20-25 जागा अशा आहेत की जिथे महायुतीला हे ठाऊक आहे की आपला उमेदवार अडचणीमध्ये असू शकतो किंवा आपल्याला आणखी तयारी करावी लागणार आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीचं फार आलबेल चाललंय असं नाही, पण महायुतीला 2019च्या तुलनेमध्ये ही निवडणूक फार कठीण वाटते आहे महाराष्ट्रापुरती तरी नक्कीच. अशा वेळी ठिकठिकाणी जाईल तिथे काही वेगळे प्रयोग करायचे, काही लोक सोबत घ्यायचे. आपण हे लोक सोबत घेण्याचं काही मी म्हटलं ना, खादाडासे माझी भूक चतकोरीने मला न सुख, पण ही भूक भागतच नाहीये. म्हणजे एकनाथ शिंदे आले भूक भागली नाही, अजित पवार आले भूक भागली नाही, राज ठाकरे आता घोषणा करतील, काय घोषणा करतील माहिती नाही, पण राज ठाकरे येतील समजा तरी भूक भागत नाही, अशोक चव्हाण आले भूक भागत नाहीये. एवढं सगळं करून महादेव जानकर आले, एकनाथ खडसे आता येत आहेत.
हे सगळे लोक येत आहेत, पण तरीही भाजपची भूक भागत नाही. कारण भाजपला हे माहिती आहे की त्या ठिकाणी त्या मतदारसंघावर प्रभाव टाकणारे असे काही लोक आपल्याला पाहिजेत की ज्या लोकांचा फायदा, त्यांची मतं 5,000, 10,000, 15,000 काही असते, पण त्यांना सोबत घेतलं पाहिजे. अशा उमेदवारांचा ते शोध घेत आहेत. असे उमेदवार उभे राहतील असं बघतायत. आणि त्याच वेळी जे नेते त्या समूहाच्या मतांवर प्रभाव पाडू शकतात असे नेते आपल्यासोबत आले पाहिजेत असेही प्रयत्न करतायत. तिथे एकनाथ खडसे महत्वाचे ठरू शकतात. एकनाथ खडसे लेवा पाटील आहेत, लेवा पाटलांची मतं आहेत, त्यांचं आपलं एक प्रभाव क्षेत्र आहे एकनाथ खडसेंचं. त्यामुळे खानदेशातल्या मतदारसंघांवर किमान काही एक परिणाम करण्याची क्षमता एकनाथ खडसेंमध्ये निश्चितपणे आहे. त्यामुळे रावेर, धुळे, जळगाव हे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांवर निश्चितपणे काही परिणाम होऊ शकतो. आणि तो परिणाम झाला, कारण भाजपची आता अवस्था काय झालेली आहे, तिकडे जळगावमध्ये त्यांना असं वाटलं की आपली जागा अगदी खात्रीची आहे, पण उन्मेष पाटलांनी अचानकपणे निर्णय घेतला उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा. उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार, ते उद्धव ठाकरेंसोबत जाणार असं म्हटल्यानंतर अर्थातच जळगावमध्ये भाजपची अवस्था अवघड झाली. अशा वेळी एकनाथ खडसेंचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो, असा प्रयत्न असावा. तो किती प्रयत्न यशस्वी होईल माहिती नाहीये, पण ते दिसतंय की छोट्या छोट्या स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. आणि मुद्दामच म्हणजे आता एक बघा की साधारणपणे एवढ्या निवडणुकीला एवढा अवधी कधी मिळत नाही, यावेळी मात्र खूप अवधी मिळालेला आहे. एकतर 5 टप्पे आहेत आणि या 5 टप्प्यांमुळे अवधी खूप मिळालेला आहे. त्या अवधीमध्ये तोपर्यंत अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज घ्यायचा, मतदारांचा अंदाज घ्यायचा, नक्की वारं कुठल्या बाजूने आहे याचा अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे बदल करायचे. आणि ते बदल असे करायचे की भाजपला यश मिळाले पाहिजे. अशा प्रकारची व्यूहरचना भाजपची प्रत्येक टप्प्यावर तासाला त्यांची व्यूहरचना बदलते आहे. ते प्रयत्न करतात. एकनाथ खडसेंना सोबत घेणं हा त्याचा एक भाग असावा असं दिसतंय. आता मजा अशी आहे की एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महिला प्रदेशाध्यक्ष आहे. बरोबर, रोहिणी आज पुण्यामध्ये होत्या, शरद पवारांच्या सोबत कार्यक्रमामध्ये होत्या. आता या त्यांचं काय होणार आहे? रोहिणी खडसेंना विचारलं तर त्या असं म्हणाल्या की काही झालं तरी मी काही भाजपसोबत जाणार नाही, मी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, शरद पवारांच्या सोबत मी असणार आहे. आणि एकनाथ खडसे पण म्हणाले की माझ्या प्रतिकूल कालावधीमध्ये, प्रतिकूल काळामध्ये मला शरद पवार साहेबांनी जी मदत केली, जी सोबत दिली त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. पण शेवटी भाजप हे माझं घर आहे आणि मला स्वगृही जायचं आहे. एकनाथ खडसे स्वगृही गेले, ते नक्की कशामुळे गेले हे काही फार वेगळं शोधण्याची गरज नाही, ते आपल्याला माहितीच आहे त्याचं कारण काय असणार आहे. ते एकनाथ खडसे जातील आता भाजपसोबत, सुखाने त्यांना झोप येईल, हे सगळं छान आहे. पण रोहिणी खडसे काय करतील? एक मुद्दा असा पण येतो आहे की एकनाथ खडसेंच्या जागी, कारण आता एकनाथ खडसेंना विधान परिषदेचा राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नाही, तर एकनाथ खडसेंचं विधान परिषदेचं सदस्यत्व गेलं, त्यांची आमदारकी गेली, कारण ती आमदारकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची होती. आता एकनाथ खडसेंची आमदारकी गेली, पण आमदारकी गेल्यानंतर त्या जागी नंतर रोहिणी खडसे यांना विधान परिषदेवर घ्यायचं असा प्रयत्न बहुधा भाजपचा असावा. पण आत्ताच काही ते करणार नाहीत, पण कालांतरानं मात्र रोहिणीला विधान परिषदेवर घेतलं जाईल, आमदार केलं जाईल, रोहिणी खडसे सुद्धा भाजपसोबत येतील अशी चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र रोहिणी खडसेंनी या सगळ्या गोष्टी नाकारल्यात आणि त्या असं म्हटल्यात की काही झालं तरी मी शरद पवारांच्या सोबत असणार आहे. काय होईल माहिती नाहीये, पण एकूण हे सगळं जे सुरू आहे त्याच्यामध्ये आत्ता एकनाथ खडसेंची तब्येत काही फार बरी नाही, प्रकृती बरी नाही, वय 72-73 आहेत, शिवाय बाकीच्या गोष्टी असतात. त्यामुळे वयोमानानुसार एकनाथ खडसेंना आता स्वतःचं काही राजकीय करिअर उभं करायचं आहे असं काही मला वाटत नाही. रक्षा खडसे खासदार आहेतच, रोहिणी खडसे यांना सुद्धा आमदार करावं, रोहिणी खडसेंना विधिमंडळामध्ये आणावं, रोहिणी खडसेंना राजकारणामध्ये उभं करावं असा कदाचित एकनाथ खडसेंचा प्लान असावा, नियोजन असावं. आणि त्यानुसार मग भाजपमध्ये आता परत येताना त्यांची कदाचित ही भूमिका असू शकते. काय होईल माहिती नाहीये. पण एकनाथ खडसे भाजप सोबत आल्याचा, भाजपमध्ये आल्याचा, स्वगृही परतल्याचा फायदा भाजपला खरंच किती होणार आहे? कारण वारंवार जेव्हा अशा प्रकारचे लोक जातात आणि येतात किंवा असं काही घडतं तेव्हा त्यांच्याविषयी मतदारांचं मत काही फार बरं असतं असं मानण्याचं कारण नाही. आणि हे पाहिलेलं आहे आपण अनेक वेळा की जेव्हा लोक सोडून जातात, पुन्हा येतात, पुन्हा सोडतात, पुन्हा येतात, हे जेव्हा घडतं तर मतदारांना ते फारसं आवडत नाही, फार रुचत नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या या निर्णयामुळे
उलट पक्ष एकनाथ खडसेंनी ज्या प्रकारचा एक बुलंद आवाज तयार केला होता विरोधामध्ये असताना, एकनाथ खडसे थेटपणे बोलतायत, जाहीर भूमिका घेत आहेत, असं म्हणून त्यांच्याबद्दल एक चांगलं मत तयार झालं होतं. एक वेगळा जनाधार एकनाथ खडसेंच्या अनुषंगानं उभा राहत होता. आता अचानकपणे एकनाथ खडसे भाषा बदलणार. बरं, गंमत अशी आहे की भाषा बदलणार म्हणजे किती बदलणार? एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांबद्दल ज्या भाषेत बोलत होते, आता एकनाथ खडसे काय म्हणजे कसं काय बोलणार आहेत? भाजपबद्दल एकनाथ खडसे ज्या भाषेत बोलत होते, भाजपच्या नेतृत्वाबद्दल एकनाथ खडसे ज्या भाषेत बोलत होते, ती भाषा आता कशी काय वापरणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता एकनाथ खडसेंची उलटपक्षी पंचायत होणार आहे. त्याचा एक भाजपला किती फायदा होईल माहिती नाही, एकनाथ खडसेंना त्याचा किती फायदा होणार आहे हे माहिती नाही. रोहिणी खडसे खरंच एकनाथ खडसेंसोबत जातील भाजपमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्येच राहतील, हे पण आणखी लवकरच ठरेल. माहित नाही काय होईल ते. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.